नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आपल्या स्वयंपाकघरातला लसूण हा आपल्या शरीरासाठी किती फायद्याचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. मंडळी, शरीरासाठी जसं की तुम्हाला सर्दी आणि खोकला आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला घरगुती उपाय जर करायचा असेल तर लसूण हा तुमचा खूप फायदेशीर ठरणार आहे. तर मंडळी, सर्दी खोकला जसा की घसा खवखवणे, नाक वाहणे असा त्रास सुरू झाला की घरगुती उपायाची आठवण होते आणि त्यात लसूण हा हमखास पुढे येतो. आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा लसूण केवळ चव वाढवणारा मसाला नसून सर्दीवर गुणकारी ठरणारा एक प्रभावी नैसर्गिक घटक मानला जातो. अनेक पिढ्यापासून आयुर्वेदिक आणि लोकवैद्यतेत लसणाचा उपयोग सर्दी खोकल्यावर केला जातो. लसणामध्ये नैसर्गिक जंतुनाशक आणि दाह कमी करणारे गुणधर्म असतात. सर्दी झाल्यावर शरीरात विषाणू किंवा जंतुसंसर्ग वाढतो तेव्हा लसूण त्याच्याशी लढण्यास मदत करतो. लसणातील सक्रिय घटक शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, त्यामुळे सर्दी तीव्रता कमी होते आणि बरे वाटायला लागते. घशात खवखवणे, जडपणा किंवा कफ साचल्यास लसणातील उष्ण गुणधर्मामुळे कफ सुटण्यास मदत होते आणि श्वसनमार्ग मोकळा होतो. थंडीच्या दिवसात किंवा वातावरण बदलताना सर्दी होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी आहारात लसणाचा समावेश केल्यास शरीराला आतून ऊब मिळते, त्यामुळे अंगात थंडी शिरणे, डोके दुखणे किंवा अशक्तपणा जाणवणे हे त्रास कमी होतात. लसूण पचनशक्तीसह सुधारतो, त्यामुळे आजारपणात कमी झालेली भूक हळूहळू परवडते आणि लसणातील पोषण मूल्यही त्याला औषधी गुण करतात. लसणामध्ये ॲलेसिन नावाचे महत्त्वाचे संयुग असतात जे जंतुनाशक आणि अँटीव्हायरल गुणधर्मासाठी ओळखले जाते. शिवाय लसणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6, मॅग्नीज, सेलेनियम आणि थोड्या प्रमाणात लोह व कॅल्शियम आढळते. हे पोषक घटक शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात आणि सर्दीसारख्या आजारापासून लवकर बरे होण्यास मदत करतात. लसणातील अँटीॲसिड्स शरीराचे दह कमी करतात, त्यामुळे घसा दुखणे आणि अंगदुखी यावरही सकारात्मक परिणाम होतो. सर्दीवर गुणकारी ठरण्याबरोबरच लसूण शरीरातील रक्तभिसरण सुधारतो, त्यामुळे पेशींना पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि बरे होण्याची प्रक्रिया जलद होते. मात्र लसूण कसा आणि किती प्रमाणात घ्यायचा हेही महत्त्वाचं आहे. फार जास्त कच्चा लसूण घेतल्यास काही जणांना जळजळ किंवा त्रास होऊ शकतो, त्यामुळे तो नेहमीच शरीराच्या प्रकृतीनुसार आणि मर्यादित प्रमाणात घ्यावा. तर म्हणजे अशा स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या जे की सर्दी आणि खोकला जर तुम्हाला घरी झाला तर घरगुती उपाय म्हणून तुम्ही लसणाच्या अशा स्वरूपामध्ये उपयोग करू शकता. तर म्हणजे ही होती लसणासंदर्भातली एक छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे. धन्यवाद.